मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। आपण जुन्याकडून नव्याकडे जात असताना आपल्या वारशाचा सन्मान ठेवत भविष्यातल्या आव्हानांचा सामना करायला सज्ज होतो आहोत, याचं ते प्रतीक असतं, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले। मुंबई उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारतीबद्दल आदरभावना व्यक्त करत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूनं ब्रिटिश काळापासून न्यायव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं चंद्रचूड म्हणाले। नव्या उच्च न्यायालयाचं प्रस्तावित संकुल सरकार आणि न्यायपालिकेतल्या समन्वयाचं उत्तम उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। या भूमिपूजनाद्वारे केवळ न्यायालयाची जागा वाढणार नाही, तर जलद न्यायाविषयीची आमची कटिबद्धता प्रत्यक्षात आणणं शक्य होईल, असं उपाध्याय यावेळी म्हणाले। या नवीन इमारतीमुळे गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। मुंबई उच्च न्यायालय हे न्यायाचं आधारस्तंभ बनलेलं आहे, तसंच या संस्थेनं सामान्य माणसाचा न्याय प्रक्रियेवरील विश्वास दृढ केला आहे, असं प्रतिपादन शिंदे यांनी केलं। सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या निर्मितीत आणि जडणघडणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मोलाची भर घातलेली आहे। मुंबई उच्च न्यायालय हे न्यायाचा आधारस्तंभ बनलेला आहे। या संस्थेने राष्ट्राच्या लीगल लँडस्केपला आकार दिलेला आहे। खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचा न्याय प्रक्रियेवरचा विश्वास दृढ केला आहे, तो वाढवलेला आहे। आणि म्हणून इथे नवीन इमारत बांधताना हाच विचारांचा समृद्ध वारसा पुढे आपण घेऊन जाल असा विश्वास देखील आहे। फक्त विटेवर वीट रचून एखादी इमारत उभी राहील, पण इथली मूल्यसुद्धा टिकली पाहिजेत। हे नवीन संकुल आपल्या न्याय व्यवस्थेच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं हे अद्ययावत संकुल ठरेल, अशा प्रकारची अपेक्षा आणि खात्री व्यक्त करतो। या इमारतीचं बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। भारतीय न्यायव्यवस्था ही देशातल्या सर्वात विश्वासार्ह व्यवस्थांपैकी एक असून नव्या इमारतीतही ही विश्वासार्हता कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।